नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या चॅनेलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत त्या कथेचं नाव आहे मोह. लेखक आहेत अविनाश काते. याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. आता वळूया कथेकडे. शहराच्या गजबटापासून भिन्न राहणारा एकांतातला हा भाग होता. अशा या परिसरात तो पांढरा शुभ्र 2 मजली भव्य बंगला मोठ्या दिमाखात उभा होता. बंगल्याच्या दोन्ही बाजूने मागूनही असावी कंपाऊंडच्या लगत अशोकाच्या उंच झाडांची रांग होती. समोरच्या पोर्चवरील हिरव्यागार लॉनचा थोडा भाग दिसत होता. त्याच्या मधोमध येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी अरुंद अशी सरळ पायवाट. तिच्या शेवटी उंच भरभक्कम करड्या रंगाचं कुलूपबंद फाटक. डाव्या बाजूला एक छोटंसं सुंदर बंगलीवजा घर होतं. इतरही घरं बंगले होती, पण ते थोडे दूरवर होते. दुपारची वेळ, हिवाळ्याचे दिवस असल्याने ऊन सौम्य होतं. तो तरुण रस्त्यावर उभा होता. नजर समोरच्या त्या दुमजली बंगल्यावर खिळलेली. उंची भरपूर परंतु बांधा किरकोळ, वर्ण काळा सावळा, मोठ्या बटबटीत डोळ्यात धूर्तपणा. एक भुरटा चोर होता तो. गेल्या 3-4 दिवस या बंगल्यावर त्याचे लक्ष होते. सध्या इथे कुणी राहत नसल्याची आणि शेजाऱ्यांच्या बोलण्यातून किमान आठवडाभर येणार नसल्याची खात्री पटल्यावर आज रात्रीच बंगल्यावर हात साफ करायचं त्याने ठरवलेलं. इतका मोठा ऐटबाज बंगला म्हणजे त्याने किती मौल्यवान चीजवस्तू असतील. लॉकरमध्ये कित्येक तोळे दागदागिने असतील, खूपशी रोकड असेल, असा मनाशी विचार करत तो समोर बघत होता. नजर बंगल्याच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत भिरभिरत होती. इतक्यात वरच्या मजल्यावरील एका कडेच्या खिडकीच्या काचेआड एक चेहरा डोकावल्याचा त्याला भास झाला. त्याने चमकून त्या खिडकीकडे पाहिले. अर्ध्यापेक्षा जास्त भागावर पडदा होता. उर्वरित थोडासा भाग अंधारात होता. काळ्याशार अंधाराच्या गर्भात काय दडले आहे, काय दुमसत आहे याचा आकलीन मानवी मनाला होणं अशक्य आहे. त्याने स्वतःशीच हसत नकारार्थी मान हलवली. मग डावीकडे वळून तो चालू लागला. त्या खिडकीचा बाकीचा भागही आता पडद्याआड गेल्याचं त्याला समजले नाही. किर अंधारी रात्र. दिवसाही कोलाहल वगैरेंशी बिलकुल संबंध नसणाऱ्या या भागात आता अगदी शुकशुकाट होता. मन्या फाटक पार करून आत उभा होता. रस्त्याच्या अलीकडे डाव्या आणि उजव्या बाजूला थोड्या अंतरावर असलेल्या दिव्याच्या खांबांवरील दिव्यांचा उजेड बंगल्याच्या दर्शनी भागावर पडला होता. दिवसा दिमाखात उठून दिसणारा तो त्या अंधुक प्रकाशात स्वतःच्याच कोशात गुरफटल्यासारखा गूढ भासत होता. मिनिटभरच त्याच्याकडे बघून तो भरभर चालू लागला. नेमका त्याच वेळी बंगल्याच्या वरच्या मजल्यावरील त्या खिडकीच्या आतील रूमच्या लाईट्स लागून बंद झाल्या. आत येताच त्याने आपल्या मागे दरवाजा कडी लावून बंद केला. पाठीवर घेतलेली पोतडी कोपऱ्यात ठेवून बिनदिक्कत टॉर्च शिलगावला. संपूर्ण हॉलमध्ये तिचा झोत फिरवताच त्याच्या ध्यानात आले की हॉल बराच मोठा आहे. फर्निचर चांगलं उंची होतं. सामानही त्याच्या अपेक्षेप्रमाणे किमती होतं. बऱ्याच अँटिक वस्तू होत्या. मोठ्या घड्याळ, कोपऱ्यातील मेजांवरच्या मूर्त्या इत्यादी. भिंतींवर निरनिराळ्या सुंदर पेंटिंग्स लावल्या होत्या. लँडस्केप्स होत्या, ॲबस्ट्रॅक्ट्स होत्या. एक प्रौढवयीन रुबाबदार पुरुषाचं फ्रेम केलेलं हॉलमधील एकमेव पोर्ट्रेट होतं. फ्रेमला हार घातला होता. एका भिंतीला देवघर होतं. त्यात देवांच्या चांदीच्या छोट्या मूर्त्या होत्या. शाळीग्राम होता. त्याने पटापट वस्तू, पेंटिंग्स पोतडीत भरायला सुरुवात केली. त्या फ्रेमवरील हार काढून खाली टाकला. फ्रेम भिंतीवरून उतरवत असताना किचनमधून 2-3 भांडी पडल्याचा आवाज झाला. बंद खिडक्यांची तावदाने थडथडू लागली. वारा सुटला होता. तो हळूवारपणे फ्रेम उतरवण्यात मग्न असल्यामुळे अचानक झालेल्या आवाजाने दचकला. क्षणभर थांबून त्याने फ्रेम खाली घेतली. देवघरातील मूर्त्या उचलताना त्याचा तळहात दिव्याला लागून जरासा भाजला. सगळ्या मूर्ती आणि शाळीग्राम त्याने पोतडीत भरल्या. खालच्या सगळ्या खोल्या पाहिल्या. तळमजल्यावर फक्त किचन, साठवणीची खोली वगैरे होतं. मग मन्या जिन्याने वर निघाला. घरात पाऊल ठेवल्यापासून कुणीतरी आपल्यावर नजर ठेवून असल्यासारखं वाटत होतं त्याला. क्षणाक्षणाला ही जाणीव अधिक प्रकर्षाने होऊ लागलेली. जिना चढताना खालच्या पायऱ्यांवरून पावलांचा आवाज येत होता. त्याने थांबून झटकन मागे पाहिलं. मागे कुणीच नव्हते. फारसा विचार करायचं टाळून तो घाईघाईने बाकी पायऱ्या चढून वर आला. पण मनावर हळूहळू भीतीचं मळप चढू लागलं होतं. डाव्या बाजूला 2 खोल्या होत्या आणि उजव्या बाजूला मध्यभागी एक खोली होती.
आधी मण्याने ती खोली उघडून खोलीतून टॉर्चचा झोत फिरवला. खोलीच्या एकंदर रचनेवरून ती स्टडी रूम असल्याचं दिसत होतं. त्याने दरवाजा बंद करून डावीकडील पुढच्या खोलीजवळ आला. कडी लावून दरवाजाला धक्का दिला. दार उघडलं नाही. त्याने मग बराच प्रयत्न केला, पूर्ण ताकद लावली, पण फायदा झाला नाही. शेवटी कंटाळून तो प्रयत्न करून त्याने सोडून दिला आणि दुसऱ्या खोलीजवळ आला. कडी काढून जराशा साशंकतेनेच त्याने दरवाजा ढकलला आणि तो अलगद उघडला गेला. त्याला हायसं वाटलं. समोरच्या भिंतीला टेकून एक मोठा पलंग होता. त्याच्या शेजारी एक ड्रेसर. डावीकडे एक खिडकी होती. पडदा एका बाजूला सारलेला असल्यामुळे काचेतून रस्त्यावरच्या दिव्याचा उजेड आत आलेला. त्याला एक गोष्ट लक्षात आली. दुपारी त्याला ज्या खिडकीतून कोणी आपलीकडे बघत असल्याचा भास झाला होता ती हीच होती. नाही म्हटलं तरी मनात थोडी चलबिचल होती. उजव्या भिंतीला लागून एक मोठं कपाट होतं. ते दिसताच मनातील चलबिचल विसरून मने आनंदला. तो झटकन वळाला. 1-2 पावलं पुढे गेला होता. तोच त्याला हळूच खुसखुसल्यासारखा आवाज आला. तो क्षणभर जागीच थबकला. मग सावकाश वळून त्याने आवाजाच्या दिशेने बघितलं. त्याचे डोळे विस्फारले. तोंडचा आ वासला गेला. शरीराला कंप सुटला. पाय लटपट कापू लागले. पलंगाच्या डोक्याशी उशीला टेकून एक व्यक्ती बसला होता. जेव्हा मण्या खोलीत शिरला होता तेव्हा तर बेड रिकामा होता हे त्याला स्पष्ट आठवत होतं. त्या व्यक्तीच्या चेहऱ्याच्या अर्ध्या भागावर बाहेरच्या दिव्याचा उजेड पडला होता. हॉलमधून त्याने ज्याचं फ्रेम केलेलं पोर्ट्रेट भिंतीवरून काढून पोतडीत भरलं होतं तोच तो पुरुष असल्याचं समजायला मण्याला उशीर लागला नाही. तो थंड मृतवत नजरेने मण्याकडेच पाहत होता. ओठांवर भेसूर स्मितहास्य होतं, पण ते त्याच्या डोळ्यांपर्यंत पोचत नव्हतं. त्याच्या हसण्याच्याच आवाजाने मण्याचे त्याच्याकडे लक्ष गेलं होतं. मण्या बधीरपणे जागीच उभा होता. टॉर्चवरची हाताची पकड सुटून तो जमिनीवर आपटला. त्या आवाजाने दचकून तो भानावर आला. कसंबसं खाली वाकून त्याने टॉर्च उचलला. सरळ होता होता पलंगावर नजर टाकली आणि समोरच्या दृश्याने त्याचं काळीज थरथरलं. तो तसाच मागे कोलमडला. समोरचा तो ओंडवा होऊन हातांच्या तळव्यांवर आणि गुडघ्यांवर बसला होता. दोघेही एकमेकांकडे पाहत होते. त्याच्या ओठांवरचं हास्य विरत गेलं आणि एकदम त्याने मण्याच्या अंगावर झेप घेतली. लंगडत शक्य तितक्या वेगाने पावले टाकत तो बाहेर आला. जरा उसंत घेण्यासाठी वरांड्यातील खांबाला खांदा टेकवून उभा राहिला. घाईघाईने पळत आल्यामुळे श्वास फुलला होता. छाती जोरजोरात धडधड करत होती. चोरी करण्यासाठी घातलेला अंगावरचा काळा पोशाख जागोजागी फाटला होता. रक्ताने भिजला होता. एका पायाचा गुडघा फुटलेला. नजर कुठेतरी शून्यात लागलेली. त्याच्या नजरेसमोर आत घडलेल्या गोष्टी येत होत्या. कसंबसं त्याने स्वतःला सावरलं. त्याच्या लक्षात आलं की त्याची पोतडी पळताना निसटून हॉलमध्येच पडली होती. तो विचार त्याच्या मनात येतो न येतो तोच आतमधून काही आवाज येऊ लागले. अवजड वस्तू जमिनीवर इकडून तिकडे घरंगळत असल्यासारखा. सपाट वस्तू जमिनीवरून घासत गेल्यासारखे आवाज. पण मागे वळून दरवाजातून आत डोकावण्याचा विचारही त्याच्या मनात आला नाही. तो तसाच डोळे मिटून उभा राहिला आणि आतले आवाज थांबले. तो हळूहळू डोळे उघडू लागला. इतक्यात काहीतरी वजनदार वस्तू त्याच्या पाठीवर आदळली. तो घाबरून ओरडला, पण ते त्याचीच पोतडी होती. मग मात्र तो क्षणभरही तिथे थांबला नाही. पोतडी ती उघडी कशी याकडे त्याने लक्ष दिलं नाही. पाठीवर टाकून पायऱ्या उतरून तो पळू लागला. एक वयस्क गृहस्थ आत येत होते. त्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना धक्का देऊन तो तिथून निसटला. ते गृहस्थ कसेबसे उभे राहिले. रस्त्यावर येऊन पाहिलं तर तो बराच लांबवर गेला होता. त्यांनी पुन्हा आत येऊन बंगल्याकडे नजर टाकली आणि त्यांचं शरीर झटका बसल्यासारखं थरथरलं. ते अचंब्याने व भीतीने समोर पाहतच राहिले. बंगल्यातील खालच्या व वरच्या मजल्यावरील सर्व खोल्यातल्या लाईट्स लागून बंद होत होत्या. तो बंगला एखाद्या रुबाबदार पण संतापून रौद्र रूप धारण केलेल्या वीर पुरुषासारखा भासत होता. मी लगोलग पोलिसांना कॉल करून बोलावून घेतलं. ते शेजारी राहणारे गृहस्थ बंगल्याच्या मालकाच्या नुकत्याच आलेल्या मुलीला सांगत होते. त्यांची मुलगी हैदराबादला जॉब करत होती. जवळजवळ महिन्याभरापूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता. तेव्हा ती इथे आली होती. वडिलांचे सर्व अंत्यविधी झाल्यावर आपल्या आईला घेऊन ती थोड्या दिवसांसाठी हैदराबादला गेली. त्यानंतर ती आज घरी परतली होती. आता ती इथेच स्थायिक होणार होती.
ती ज्या कंपनीत कामाला होती तिच्या मुंबईतल्या ब्रांचला तिने बदली करून घेतली होती. ती साधारण 27-28 वर्षांची असावी. उंच, गोरीपान आणि गोड हसऱ्या चेहऱ्याची होती. आता ती, तिची आई व शेजारचे ते गृहस्थ त्या बंगल्यातील हॉलमध्ये उभे होते. त्यांनी येऊन पूर्ण घराची तपासणी केली आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे शेवटच्या पायरीपर्यंत रक्त सांडलेलं होतं. त्यात उमटलेले पावलाचे पुसटसे ठसे दिसत होते. वरवर जात वरांड्यात ते अधिक क्लिअर दिसत होते. मोठा दरवाजा उघडून त्यांनी आत प्रवेश केला. हॉलमधील किमती शोपीसेस, पेंटिंग्स, देवघरातील देवांच्या चांदीच्या मूर्ती इकडे तिकडे विखुरलेल्या होत्या. चोराने हे सर्व चोरण्याचा प्रयत्न तरी नक्की केला होता. पण मग काय झालं असावं ते समजत नव्हते. त्या रक्तात उमटलेल्या पावलांचा मागोवा घेत पोलीस जिन्याने वरच्या मजल्यावर गेले. ते डाग तुझ्या वडिलांच्या रूममध्ये त्यांच्या बेडसमोर फुटभर अंतरावर थांबत होते. तिथून तो रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवरून खुरडत सरपटत दरवाजापर्यंत आला असावा असं खुणांवरून वाटत होतं. बाकी सगळी बेडरूम ठीकठाक होती. समोरची स्टडी रूम आणि शेजारी असलेली तुझी बेडरूमही व्यवस्थित होती. पोलीस गेल्यावर मी सगळं घर स्वच्छ करून घेतलं. सामान जागच्या जागी नीट ठेवून दिले. मग थोडा वेळ गप्प राहून ते शेजारचे गृहस्थ म्हणाले, हे बघ बाळा, मला माहीत आहे तुझा अशा गोष्टींवर विश्वास बसणार नाही. पण मला असं वाटतं तुझ्या वडिलांचा फारच कमी वयात अकाली मृत्यू झाला. त्यांना या आयुष्याचा, त्यांनी कमावलेल्या गडगंज संपत्तीचा पुरेपूर उपभोग घेता आला नाही. म्हणून त्यांचा अतृप्त राहिलेला आत्मा या संपत्तीच्या वासनेने, मोहाने या बंगल्यातच अडकून राहिला असावा. तुम्ही एकदा घराची शांती करून घ्या. एवढं बोलून तिच्या पाठीवरून हात फिरवून ते गृहस्थ निघून गेले. ती संथपणे चालत वडिलांच्या फोटोजवळ आली. मनातल्या मनातच त्यांच्याशी मूकसंवाद साधू लागली. पप्पा, काकांनी घडलेल्या घटनेचा योग्य अर्थ लावला. मलाही असं वाटतं. नाही, माझी खात्रीच आहे की तुम्ही इथे आहात. पण हे तुम्हाला नीट ओळखू शकले नाही. तुम्हाला या प्रॉपर्टीचा, पैशांचा बिलकुल मोह नव्हता. तो तर त्या चोराला होता, जो त्याला नडला. तुमचा जीव जर कशात अडकला असेल तर तो माझ्यात. तुम्हाला मोह झाला असेल तर तो मला आणि आईला या आपल्या घरात सुखाने राहताना पाहण्याचा. हो ना पप्पा, मी आता इथेच राहील, आपल्या घरात. पण तुम्ही हवे होतात पप्पा. तुम्ही का आम्हाला इतक्या लवकर सोडून गेलात? तिचा उत्साही चेहरा उदासीन झाला. भावनिक झालेल्या तिच्या अंतर्मनात केवळ हेच 4 शब्द उमटले, आय मिस यू पप्पा. समाप्त. तर मित्रमैत्रिणींनो, ही छोटीशी कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. तसेच ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. आमचा कथालेखन मराठी स्टोरी हा चॅनल आवडत असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन आणि सुंदर कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.